द ममी हा मूवी आपण सगळ्यांनी बघितला असेल। याच्यामध्ये आपण इजिप्तचे पिरामिड्स बघतो। तर ह्या एक्झामसाठी इजिप्तच्या पिरामिड पेक्षा पण वेगळे पिरामिड्स आपल्याला बघायचे आहेत, जे म्हणजे इकोलॉजिकल पिरामिड्स। तर बघूया आपण की इकोलॉजिकल पिरामिड्स काय असतात। इकोलॉजिकल पिरामिड्स हे वेगवेगळ्या ट्रॉपिक लेवलचे एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन असतं। तर याचे 3 प्रकार पडतात। यातलं एक पहिलं पिरामिड म्हणजे पिरामिड ऑफ नंबर्स। पिरामिड ऑफ नंबर्स हे चार्ल्स एल्टन या सायंटिस्टनी पहिल्यांदा प्रोपाउंड केलेलं होतं, म्हणून यांना एल्टोनियन पिरामिड्स असेही म्हणतात। तर पिरामिड ऑफ नंबर्स मध्ये काय असतं की वेगवेगळ्या ट्रॉपिक लेवलवर किती ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांचा नंबर किती आहे याच्यावर हे पिरामिड बनलेलं असतं। ते एक नॉर्मल ग्रासलँड इकोसिस्टम आहे, त्याच्यामध्ये हे पिरामिड नेहमी अपराईट असतं, म्हणजे सरळ असतं, कारण त्याच्या बेसला प्रोड्युसर्स म्हणजे गवत किंवा झाडं हे असतात। त्याच्यावर त्यांना खाणारे प्राणी म्हणजे हरिण, ससा हे असतात, आणि त्याच्या वरच्या लेवलवर ससा आणि हरिण यांना खाणारे प्राणी जसं लांडगा, कोल्हा वगैरे हे असतं। तर ह्यांचा नंबर जसं जसं आपण वर जाऊ तसं तसं कमी होत जातो, त्यामुळे हे पिरामिड अपराईट असतं। पण तुम्ही जर एक ट्री इकोसिस्टम बघितली तर त्यामध्ये पिरामिड ऑफ नंबर्स हे इन्व्हर्टेड असतं, कारण एका ट्रीवर खूप जास्त नंबर ऑफ पक्षी असतात, त्या पक्ष्यांच्यावर अजून पॅरासाइट्स असतात, आणि त्या पॅरासाइट्सच्या वर अजून हायपर पॅरासाइट्स असतात। तर वर जाऊ तसा तसा ह्याचा बेस असा ब्रॉड होत जातो, आणि हे पिरामिड इन्व्हर्टेड असतं। यानंतर महत्त्वाचं पिरामिड म्हणजे पिरामिड ऑफ बायोमास। तर पिरामिड ऑफ बायोमास मध्ये काय असतं तर प्रत्येक ट्रॉपिक लेवल त्या ट्रॉपिक लेवल मधल्या ऑर्गॅनिझम्सचं जे ड्राय वेट आहे त्याच्यानुसार अरेंज्ड असते। तर यामध्ये पण जेव्हा तुम्ही ग्रासलँड इकोसिस्टम बघता तेव्हा बॉटमला प्रोड्युसर्स असतात, जिथं त्यांचं ड्रायवेट खूप जास्त असतं, आणि त्यांच्या वरच्या लेवलवर आपण जसं जसं जाऊ तसं त्याचं ड्रायवेट कमी होत जातं। त्यामुळे हे पिरामिड ग्रासलँड इकोसिस्टम मध्ये अपराईट असतं। तेच आपण जर ॲक्वाटिक इकोसिस्टम मध्ये गेलो तर हे पिरामिड इन्व्हर्टेड असतं, कारण जे फायटोप्लॅंक्टन्स असतात ते रॅपिडली प्रोड्यूस करत असतात, पण ते लवकर मरतात ही सुद्धा। आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये जर तुम्ही वरच्या लेवलला जाल तर तिथे तुम्हाला मोठे मोठे व्हेल किंवा शार्क असे मासे दिसतात, तर त्यांचं बायोमास खूप जास्त असतं। त्यामुळे ॲक्वाटिक सिस्टम मध्ये पिरामिड ऑफ बायोमास हे इन्व्हर्टेड असतं। तर पिरामिड ऑफ बायोमास हे बोडेनहायमर या सायंटिस्टनी पहिल्यांदा प्रोपाउंड केलं होतं। यानंतर महत्त्वाचं पिरामिड म्हणजे पिरामिड ऑफ एनर्जी। पिरामिड ऑफ एनर्जी हे लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स अनुसार बनलेलं आहे। इथे बॉटम लेवलला प्रोड्युसर्स असतात, जे सगळ्यात जास्त एनर्जी घेतात आणि सनलाईटच्या थ्रू एनर्जी घेऊन फूड बनवतात। हे फूड हरिण, ससा यासारखे प्राणी खातात, आणि त्यानंतर हरिण, ससा यांना लांडगा, कोल्हा यासारखे प्राणी खात जातात। तर बेसच्या ठिकाणी सगळ्यात जास्त एनर्जी असते। त्यानंतर लॉज ऑफ थर्मोडायनामिक्सच्या अकॉर्डिंग प्रत्येक ट्रॉपिक लेवलवर एनर्जीचा लॉस होतो, त्यामुळे वरवरच्या ट्रॉपिक लेवल्स नॅरो होत जातात। त्यामुळं पिरामिड ऑफ एनर्जी नेहमी अपराईट म्हणजे सरळ असतं। तर अशा प्रकारे आपण बघतो की इकोलॉजिकल पिरामिड हे इकोलॉजी मधला बॅलन्स मेंटेन करण्यासाठी इम्पॉर्टंट आहेत। त्याबरोबरच आपल्याला कोणते पोटेन्शियल थ्रेट्स आहेत हे आयडेंटिफाय करता येतात, आणि आपल्याला एक सस्टेनेबल कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटही करता येते।